आता अजितदादा केल्यानंतर त्या बारामती मतदारसंघ आता त्यांना मोकळा झालेला वाटतंय, पण तसं नाही आहे। या देशाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत जेवढ्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या 75 वर्षाच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येणाऱ्या सुनेत्रावहिनी पवार या खऱ्या अजितदादाच्या वारसदार आहेत आणि पार्थ पवार आणि जय पवार हे त्यांचे पुढचे वारसदार आहेत। त्यामुळं बारामतीचा किल्ला जो आहे ह्याची तटबंदी जी आहे ही अभेद्य आहे आणि ती अजितदादा पवार यांचीच ती तटबंदी आहे। त्या बारामती पवार विचाराच्या राजधानीवर रोहित पवारांसारख्या पांडुळांना तिथं वर्चस्व गाजवता येणार नाही। त्यांचा डाव बारामतीवर आहे आणि त्याच्या करता म्हणून हे अजितदादांचं त्या ठिकाणी सारखा त्या ठिकाणी अपघाताचा कळवळा दाखवतात। वास्तविक त्यांना अजितदादाबद्दल कसलीही आत्मीयता नव्हती नाही। बारामतीचा मतदारसंघाच्या करता त्यांचा हा सगळा खटाटोप चाललेला आहे। विलिनीकरण होणार की नाही? विलिनीकरण कधीही होणार नाही।